रोज जेवायला काय बनवायचं ना, हा मुळात प्रश्न पडतो. त्यामुळे मी 2-3 कडधान्य ना भरूनच ठेवते घरामध्ये. तर मी रात्री आहे ना वाल भिजत घातले होते. म्हणजे वाल जे कडधान्य असतं ना, ते भिजत घालून ठेवलं होतं. तर सकाळी ते खूप छान फुललं होतं. मग त्याचे सालं वगैरे काढून मस्त पाण्यात भिजत घालून ठेवलं. तर आता मी तेच बनवणार आहे जेवायला. तर इथं मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. मी तशी त्याची एक रेसिपी बघितली होती. तर काही-काही ठिकाणी याला वालाचं बिरडं सुद्धा म्हणतात. तर आता ते कसं बनवतात ते तर मला माहीत नाही. तर मी माझ्या पद्धतीने इथं बनवले. कांदा, टोमॅटो फोडणीला घातलाय, जिरं, मोहरी वगैरे घातली, कांदा, टोमॅटो घातला आणि इथे मी आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत ना ठेचून घातल्यात. मला जी पण लाल तिखटाची भाजी असेल ना, त्यात हिरवी मिरची घालायला फार जास्त आवडतं, कारण की त्यामुळे चव खूप छान लागते. एखाद दुसरी तरी हिरवी मिरची घालावी म्हणजे खरंच छान लागते चव. आणि बाकी बेसिक मसाले घातलेत. घरचं लाल तिखट, हळद, धने पावडर आणि काळा मसाला. हा जो काळा मसाला मी वापरते ना, तो मी कोल्हापुरी काळा मसाला वापरते. ज्याने जेवणाला खूप चांगली चव येते. त्यामुळे मी हर जेवणामध्ये ते घालते. तर इथं आपला मसाला वगैरे सगळं छान परतून झाला होता आणि त्याच्यामध्ये मी भिजवलेले हे वाल आहेत ना ते घातले होते. चकुली काय बाहेर खेळत होती, तिच्याकडे लक्ष देऊन देऊन माझा इथं स्वयंपाक चालू होता. आणि झालं काय होतं आज, की चकुलीचे बाबा सकाळी कामाला तर गेले होते, पण गेले तसं त्यांना डबल शिफ्ट लागली. आता मग काय करायचं? दिवसभर पोरीची जबाबदारी आणि हा स्वयंपाक. तर आता चकुली चांगली कळती झाली आहे, त्यामुळे ती भरपूर त्रास देते. तर त्यामुळे तिला बघत बघत स्वयंपाक करणं मला खरंच खूप जास्त कठीण जातं. तरी आपलं होतं थोडंफार मजा मस्ती करत करत तिच्याबरोबर खेळत खेळत स्वयंपाक करून घेते. तर इथे आपली वालाची भाजी चांगली शिजून तयार झाली आहे. तर सोबत चपात्या सुद्धा करून घेतल्या. कारण चकुलीच्या बाबाचा यायचा टायमिंग सुद्धा झाला होता. तर म्हणलं गरम गरम चपात्या उरकून घ्याव्या, म्हणजे आल्या आल्या जेवायला बसता येईल. आणि ह्या टायमिंगला नशीब चकुली झोपली होती, कारण ती उठली असती ना तर तिने माझ्याकडे पिठासाठी हट्ट केला असता. आणि कधीतरी मी असं देते तिला खेळायला, पण ते घेते ती, त्याचं मला डबल काम पडतं, कारण की सगळ्या लादीवर ते पीठ करून ठेवते. मला आधी पुसल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यामुळं मग आज खरंच चांगलं झालं की ती झोपली आहे. तर मी म्हणलं ती झोपली तोवर चपात्या उरकून घ्यावे, कारण चकुलीचे बाबा कधी येतील घरी आणि आल्याला त्यांना तर पहिले खूप भूक लागलेली असते. आणि मग त्यामुळे त्यांची चिडचिड सुद्धा होते, म्हणून मग पटापट स्वयंपाक उरकून घेत होती, म्हणजे जेणेकरून त्यांनी आले तर फ्रेश होऊन जेवायला बसतील. आणि डबल शिफ्ट झाल्यामुळे मग खूप थकून जातात त्यांनी सुद्धा. त्यामुळे मग माझं मी इथं पटापट आवरून घेत होती. चला आता इथं चपात्या सुद्धा उरकून घेते पटापट. तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा तुम्हाला असं फुलल्यासारखं वाटत असेल, कारण खूप दिवस झाले माझी तब्येत खूप जास्त खराब आहे. अजून सुद्धा काही ठीक वाटत नाही. गोळ्या वगैरे तर चालूच आहे, पण हे बदलत्या वातावरणामुळे तर खूप जास्त त्रास होतो. चला इथं चपात्या सुद्धा माझ्या झाल्या होत्या. चकुलीचे बाबा सुद्धा आले होते आणि इथं मी मस्तपैकी जेवण तयार केलं होतं. अशी काय माझी भाजी तयार झाली होती.